हाय, वेलकम टू अवर चॅनल। आणि खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवते। थोडा हेल्थ इश्यू होता अक्षयचा, म्हणजे अवनीच्या पप्पांचा, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला भेटत नव्हती। आणि त्याचा रिपोर्ट वगैरे काढलाय, तो मी नंतर सांगेन त्या रिपोर्टबद्दल। आणि आता एका ठिकाणी हळदी कुंकूला जाऊन आली बिल्डिंगमध्ये, आणि आता स्वामी समर्थांच्या मठात जाणार सगळ्यात पहिले। आणि मग तिकडनं अवनीला घेणार क्लासवरून, आणि मग साई भंडारा आहे। लास्ट इयरला पण मी त्याची व्हिडिओ टाकली होती, जर कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा। खूप मोठा भंडारा असतो तिकडे, दुपारपासून ते रात्रीपर्यंत असतं, पण आम्ही संध्याकाळच्या टायमाला जातो। आणि पूजा असते सत्यनारायणची, आणि खूप छान असतं। तुम्हाला मी दाखवते व्हिडिओद्वारा की तिकडे किती छान, म्हणजे पूजा तर दुपारीच झालेली आहे, बट पालखी सोहळा असतो तिथे, आणि किती छान एवढं सजवलेलं असतं। सो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नक्की बघा। आणि म्हणजे साईंची पालखी, साईंचे फोटोमध्ये कसं सजवलेलं आहे वगैरे, ते सगळं तिकडे तुम्हाला मी दाखवणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा। आता आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत मठामध्ये, आणि हे बाहेरचंच आहे मठाच्या, आणि गर्दी होती खूप, आम्ही लाईन मध्ये उभे होतो। आणि हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे मठातला। हे उपवनच्या इकडचं आहे, शास्त्रीनगर साईडचं मठ आहे। आणि इथे पूर्ण स्टॉल आहे, इथे सगळं साहित्य मिळतं, जसं की मूर्ती, फोटोज, किचन्स असतात स्वामींचे, आणि बऱ्याच वस्तू आहेत तिकडे। आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी आहे, आणि हे बाहेर सगळेजण प्रार्थना करायला बसू शकतात इकडे। आणि हे छोटीशी व्हिडिओ आहे जी तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती। ए अवनी, कंटाळलीस का दमलीस? खूप डान्स केला वाटतं। कुठे टाकलीस चप्पल? सॉरी। आता इकडे आम्ही अवनीला घेतलं क्लासवरून, आणि आता आम्ही चाललोय साई भंडाऱ्याला। आणि हे बघा, हे बाहेरचं एंट्री आहे एवढी मोठी, आणि हा एवढा अख्खा मैदान घेतलेला आहे फक्त भंडाऱ्यासाठी। म्हणजे पूजा पण तिथेच झाली, पण एवढी पब्लिक होती काय सांगू तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। खूप पब्लिक होती, आणि असं छोटे छोटे पार्ट्स केलेले, हे भाग केलेले, आणि तिथे जेवायला वाढत होते, आणि जेवण पण खूपच सुंदर होतं। अवनी आता बसली जेवायला। डाळ, भात, वडाण्याची भाजी, पापड आणि बुंदी। सो आता आम्ही घरी आलेलो आहोत,
आणि भंडाऱ्याला जाऊन तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, म्हणजे बघालच की किती गर्दी होती आणि जेवण खूपच सुंदर होतं. ही आली, हिला काय झालं, भोकरेला बोलते मम्मी मला परत जेवायचं होतं. तिचं पोटच नव्हतं भलं. ते आता खूप दमते, क्लासला जाते, डान्स क्लासला. आता जास्त वेळ असतो क्लास, त्याच्यामुळे ती खूप दमते. त्याच्यामुळे तिला सारखी सारखी भूक लागते. पहिले सारखं लागायचं बोललेला, गावनी खा अवनी खा, आणि आता मलाच त्रास देते. भूक लागली भूक लागली, हे काय असं करते वेड्यासारखं. जेवण खरंच खूप छान होतं. आणि मला खास करून, आम्हाला नाही, मला भंडाऱ्याला जायला खूप आवडतं. मी सगळीकडे जाते. हे ऐकून कोणाला हसायला सुद्धा येत असेल, बट ठीक आहे, मला आवडतं. जे आवडतं ते आवडतं. त्यात काय एवढं, आपण काय थोडी कोणाचं असंच खायला जातो. आणि असं नाही आहे की म्हणजे फक्त जेवायला जातो. मी असं नाही, मी प्रत्येक ठिकाणी जाते, प्रत्येक ठिकाणी देणगी देते. असं नाही कोणाला की हां घरात त्यांना जेवण बनवायचं कंटाळा येत असेल आणि म्हणून हे करत असतील, जात असेल, पण असं नाही आहे. दुपारी मी घरी जेवण बनवलं होतं आणि मग संध्याकाळी तिकडे गेलो होतो जेवायला. आणि जेवण खूप, म्हणजे जे ठाण्यात राहत असतील त्यांना सगळ्यांना माहिती असेल, ऑलमोस्ट जातात. असं नाही आहे की कोणी नाही जात. कोण नाही जात. काय आहे काय हे उगाच ओव्हर ॲक्टिंग नको करू सावनी, फनी वाटायलासाठी काही पण. आणि खूप दिवसांनी आमचा व्हिडिओ आलेला आहे. जवळजवळ 8 ते 10 दिवस आम्ही व्हिडिओज बनवलेच नाही आहेत, बिकॉज थोडं घरी मेडिकल इश्यू होता. आणि अवनीची एक व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवरती, ती एवढी व्हायरल झालेली आहे की म्हणजे खूप जणांनी ती व्हिडिओ बघितलेली आहे. आणि सगळे मेसेज करतात, म्हणजे कमेंट्स करतायत, लाईक करतायत. तर खरंच खूप भारी वाटलं. पहिल्यांदा असं झालं की कुठली तरी एवढ्या टायमानंतर इंस्टाग्रामवरती, तर मी मला वाटतं 1.5-2 वर्षापासून व्हिडिओज टाकते, पण कधीच व्हायरल नाही झाली. काही जणांच्या इतक्या फटाफट व्हायरल होतात. आणि एवढं आम्ही मेहनत घेऊन पण आमची व्हिडिओ व्हायरल नव्हती होत. एक आमची व्हिडिओ व्हायरल गेली. ओ शेट म्हणजे नादीच केलाय ते, ती एकच गेली ती आमची व्हायरल. आणि आता ही दुसरी गेली व्हायरल. नाही ती पण एवढी नाही, पण ही जास्त व्हायरल गेली. सो तुम्ही ती नक्की बघा. मी लिंक देईन याच्यामध्ये. कमेंट पण करा, शेअर पण करा. शेअर पण झाले, कमेंट पण केले, खूप जणांनी शेअर पण केली आहे. आणि काही जणांनी म्हणजे अनोळखी लोकांनी सुद्धा त्यांच्या स्टोरीवरती ठेवली. खूप छान वाटलं. आणि पहिला असं युट्यूबला आमचं व्हायला पाहिजे यार. युट्यूबला आम्हाला 1 वर्ष झाला, पण आमचे सबस्क्रायबर पण नाही वाढले, व्ह्यूज पण नाही वाढले. पण ठीक आहे, आम्ही प्रयत्न करत राहू. जेव्हा होतील तेव्हा होतील, असं नाही की नाहीच होणार. येस. फक्त एवढंच आहे ना की रोज व्हिडिओज टाकावे लागतात आणि आम्ही रोज नाही टाकत. सगळ्यात मायनस पॉईंट तो आहे आमचा की रोज व्हिडिओ करायला नाही भेटत. बट बघू, ट्राय करते, विचार करते नेहमी करायचं, पण विसरून पण जाते. आणि ते मला ते घरातली रडगाणी, मी तुम्हाला जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हटलं, मला ते घरातली रडगाणी नाही आवडत. असं चांगल्या मुमेंट्स दाखवायला आवडतात. ते हिची भांडणं त्याची भांडणं असं मला नाही आवडत. त्याच्यामुळे मी डेली बेसिसवरती नाही काही करत. बट बघू, होतील, होप सो आमचे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर होतील. आता ही व्हिडिओ व्हायरल गेली इन्स्टावरची, होप सो एके दिवशी यूट्यूबची पण व्हिडिओ व्हायरल जाईल. आणि आमचं ॲटलिस्ट वॉच टाईम किंवा सबस्क्रायबर तरी दोघांपैकी एक तरी पहिले कंप्लीट झालं तरी ठीक आहे. जर इन्स्टाची व्हिडिओ हे होईल ना व्हायरल, तेव्हाच मग ते चॅनल बघणार आमचं, मग ते सबस्क्रायबर करणार. हो का? ओके मॅडम. मी माझ्या व्हिडिओमध्ये असंच करतेस. फुगून बसल्या मॅडम, फुगून बसल्या. हो का मॅडम, नेहमी तुला मदतच. आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि जर आवडला, सबस्क्राईब नक्की करा, मी झोपते. बाय. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. लाईक शेअर नाही केलं. बाय.